पालघर जिल्ह्यातील सीएनजी वाहन चालकांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे। बोईसर येथील गुजरात गॅस कंपनीचे मुख्य सीएनजी गॅस फिलिंग स्टेशन दुरुस्तीच्या कामासाठी सलग 3 दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याने पालघरसह ठाणे ग्रामीण भागात सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सध्या गुजरात गॅस कंपनीकडून पालघर जिल्ह्यात जवळपास 20 सीएनजी फिलिंग स्टेशनद्वारे गॅस पुरवठा केला जातो। मात्र बोईसरमधील मुख्य स्टेशनच बंद राहणार असल्याने उद्यापासून पुढील 3 दिवस सीएनजीवर चालणाऱ्या वाहन चालकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे। विशेषतः रिक्षा, टॅक्सी, खासगी प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर याचा थेट परिणाम होणार असल्याचं बोललं जात आहे। आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे वाहन चालक आर्थिक संकटात असताना आता सीएनजी गॅसच्या संभाव्य तुटवड्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे। अनेक प्रवासी वाहतूक करणारी वाहने सीएनजीवर अवलंबून असल्याने गॅस उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रवास भाड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। दुसरीकडे माल वाहतूक करणारी व्यावसायिक वाहने देखील मोठ्या प्रमाणावर सीएनजीवर चालत असल्याने पुरवठा विस्कळीत झाल्यास माल वाहतूक सेवांवरही याचा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे उद्योग, व्यापार आणि दैनंदिन पुरवठा व्यवस्थेवर त्याचे पडसाद उमटण्याची भीती व्यक्त केली जाते। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, पालघर।